तर नमस्कार भावांनो, आज आपला दिवस आहे 32वा। तर कसे आहात तुम्ही? तर आज जे आपलं टार्गेट राहणार आहे रनिंगसाठी ते राहणार आहे 5 किलोमीटर। तर आपण जस्ट आता आपलं वॉर्मअप संपवलं आहे। वॉर्मअप नंतर आपण 5 किलोमीटर पळून थोडं स्ट्रेटनिंग करून मग आजचा ब्लॉग आपण संपवणार आहोत। तर चला तर मग जाऊया आपण आपल्या 5 किलोमीटर रनिंगसाठी। आणि हे दोघं आपल्याला नुसते हसतायत केव्हांचे। 1 किलोमीटर completed. काल आपण टार्गेट कंप्लीट केल्यानंतर सुट्टी घेतली होती। ती सुट्टी ह्या कारणाने होती की चला नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे, तर नवीन एनर्जी हवी, त्यामुळे 2 किलोमीटर कंप्लीटेड। भावांनो, आता जस्ट आपले 5 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत। तर 5 किलोमीटरमध्ये आपण 3 किलोमीटर नंतर ब्रेक घेतला होता, त्यानंतर आपण 1 किलोमीटर नंतर ब्रेक घेतला। तर ह्या 5 किलोमीटरला आपल्याला टोटल लागले काहीतरी 29 मिनटं। 29 मिनटाच्या जवळपास आपल्याला टायमिंग लागलेला आहे। नॉर्मल टायमिंग आहे, थांबूनही तेवढाच आणि पळूनही तेवढाच। तर 5 किलोमीटरची टायमिंग वाढवण्यासाठी तुमच्यापैकी जर कोणाला एक्सरसाइजेस माहिती असतील तर प्लीज मला गाईड करा। तर तुमच्या एका गायडन्समुळे माझा टायमिंग वाढेल। तर आज मला टोटल 32-33 दिवस होत आहेत। तर माझी 5 किलोमीटरची जी टायमिंग आहे ती जाते 29 मिनटापर्यंत। तर मला वाटते की ती कवर व्हायला हवी होती। आपण पुढच्या काही दिवस तेच वर्कआउट करणार आहोत। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी।